ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पंतप्रधान मोदी संध्याकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार। उद्यापासून जीएसटी दर लागू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी बोलण्याची शक्यता। विद्यमान आमदाराला 2 कोटी मिळतात, मी आमदार नसताना सुद्धा 20 कोटी निधी मिळतोय, माजी आमदार सदा पंतप्रधान मोदी संध्याकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार। उद्यापासून जीएसटी दर लागू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी बोलण्याची शक्यता। विद्यमान आमदाराला 2 कोटी मिळतात, मी आमदार नसताना सुद्धा 20 कोटी निधी मिळतोय, माजी आमदार सदा पंतप्रधान मोदी संध्याकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार। उद्यापासून जीएसटी दर लागू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी बोलण्याची शक्यता। विद्यमान आमदाराला 2 कोटी मिळतात, मी आमदार नसताना सुद्धा 20 कोटी निधी मिळतोय, माजी आमदार सदा पंतप्रधान मोदी संध्याकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार। उद्यापासून जीएसटी दर लागू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी बोलण्याची शक्यता। विद्यमान आमदाराला 2 कोटी मिळतात, मी आमदार नसताना सुद्धा 20 कोटी निधी मिळतोय, माजी आमदार सदा पंतप्रधान मोदी संध्याकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार। उद्यापासून जीएसटी दर लागू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी बोलण्याची शक्यता। विद्यमान आमदाराला 2 कोटी मिळतात, मी आमदार नसताना सुद्धा 20 कोटी निधी मिळतोय, माजी आमदार सदा पंतप्रधान मोदी संध्याकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार। उद्यापासून जीएसटी दर लागू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी बोलण्याची शक्यता। विद्यमान आमदाराला 2 कोटी मिळतात, मी आमदार नसताना सुद्धा 20 कोटी निधी मिळतोय, माजी आमदार सदा पंतप्रधान मोदी संध्याकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार। उद्यापासून जीएसटी दर लागू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी बोलण्याची शक्यता। विद्यमान आमदाराला 2 कोटी मिळतात, मी आमदार नसताना सुद्धा 20 कोटी निधी मिळतोय, माजी आमदार सदा सरवणकरांच्या वक्तव्यामुळे वादाची शक्यता। 20 कोटींचा निधी कोणत्या आधारावर मिळाला? ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंतांचा सरवणकरांना सवाल। लक्ष्मण हाकेंच्या संदर्भात ऑडिओ क्लिप व्हायरल, तर हाकेंना पैशांची ऑफर, ड्रायव्हरचा UPI देताच तरुणानं हाकेंची लाच काढली, तर मी लाचखोर असल्यास मला जेलमध्ये टाका। लक्ष्मण हाकेंची या प्रकरणावर प्रतिक्रिया। हाकेंना बदनाम करण्यासाठी षडयंत्र, हाकेंनी स्वतःहून पैसे मागितलेले नाहीत, वडेट्टीवारांकडून लक्ष्मण हाकेंची पाठराखण। गोंदियातील ओबीसी एल्गार मेळावा दरम्यान आता बाईक रॅलीत सुद्धा मोठ्या संख्येनं ओबीसी बांधव सहभागी, मराठा आरक्षणासंदर्भातील GR रद्द करण्याची यत्न मागणी। बावनकुळेंनी GR रद्द करण्यासाठी पुढे पाऊल टाकावं, अन्यथा ओबीसींची पिढी उद्ध्वस्त होईल, वडेट्टीवारांचं विधान, तर वडेट्टीवारांनी ओबीसी समाजाच्या नावानं दुकान मांडलंय, बावनकुळेंची टीका। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 3 कोटींपर्यंतचा खर्च होतो, काही ठिकाणी जेवणावळीसाठी 100 बोकड कापावे लागतात, आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य। संजय गायकवाड त्यांच्या पोटात होतं ते ओठात आलं, वडेट्टीवारांची टीका, तर निवडणुकीसाठी बोकड देता की देवाला देता हे स्पष्ट करावं, महेश सावंतांचा सवाल। मी ब्राह्मण जातीचा, आम्हाला आरक्षण नाही, हे परमेश्वराचे आमच्यावरचे सर्वात मोठे उपकार, एखादा माणूस जातीमुळे नाही तर कर्तृत्वानं मोठा होतो, गडकरींचं वक्तव्य। कुणबी समाजाचा 9 ऑक्टोबरला एल्गार मोर्चा, हैदराबाद गॅझेटच्या GR विरोधात कुणबी समाज आक्रमक, मोर्चाला कोकणासह राज्यभरातील कुणबी संघटनांचा पाठिंबा। निवडणुकीमध्ये मी जे उमेदवार देईल त्यांना निवडून आणा, पिंपरी चिंचवडबाबत कसा जास्त निधी मिळेल याचा प्रयत्न करेन, अजित पवारांचं पिंपरी चिंचवडकरांना आवाहन। पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे नमो युवा रनचं आयोजन, 7,000हून अधिक मुंबईकर यामध्ये सहभागी। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉनचं आयोजन, मॅरेथॉनमध्ये नशामुक्त भारत, नशामुक्त मुंबईचा नारा, फडणवीसांची प्रतिक्रिया। आमच्या SC समाजाला खवळवू नका, नाहीतर परत भीमा कोरेगावचा इतिहास घडेल, सचिन खरातांचा हाकेंना इशारा, नाभिक आणि धोबी समाजाला SC मधून आरक्षण द्या, हाकेंनी केली होती मागणी। विद्यापीठांमध्ये सर म्हणण्याऐवजी आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करावी, स्वामी जितेंद्रनाथ महाराजांची मागणी, तर दरी निर्माण करण्यापेक्षा असे वाद टाळून शिक्षणात प्रगती करावी, वडेट्टीवारांचं वक्तव्य।
28 सप्टेंबरपासून काँग्रेसची संविधान सत्याग्रह यात्रा, वैचारिक लढाई लढणार हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. तर काँग्रेसची सत्याग्रह यात्रा नाही तर असत्य यात्रा, बन यांची टीका. जपानमधील ओसाका वर्ल्ड बिझनेस एक्स्पो 2025 मध्ये महाराष्ट्राचा डंका. तर वर्ल्ड एक्स्पोमध्ये पहिल्यांदाच 15 दिवसांसाठी महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राचं प्रदर्शन. उदय सामंतांच्या हस्ते इंडिया महाराष्ट्र पॅव्हेलियनचं उद्घाटन. नैसर्गिक संकटाच्या परिस्थितीमध्ये हताश होऊ नका, लवकरच नुकसान भरपाई मिळणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही. महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनावर राज्य करणारं TV9 मराठी TRPमध्ये नंबर 1. जनतेच्या विश्वासावर TV9 मराठीची अव्वल स्थानाची. सोनं चांदीच्या दरात वाढ सुरू. सोन्याच्या दरामध्ये 750 तर चांदीच्या दरात 1700 रुपयांची वाढ. सोनं 1,11,450 रुपयांवर तर चांदी 1,31,500 रुपयांवर. मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण तर हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल दरम्यान ब्लॉक असेल. बीडमध्ये अतिवृष्टीमुळे 4,20,000 हेक्टर जमीन बाधित. पूरस्थितीमध्ये 4 व्यक्तींचा मृत्यू तर 153 जनावरं दगावली. अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये मुसळधार पाऊस. शिरापूर परिसरातील कांदा, सोयाबीनसह तूर, बाजरी आणि उडीद पिकाचं मोठं नुकसान. शेतामध्ये 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी साचलं. आशियाई चषकात आता सुपर 4चे सामने. दुबईत आज पुन्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये हाय व्होल्टेज सामना रंगणार. तर पाकच्या संघासाठी मोटिवेशनल स्पीकरसह मानसशास्त्रज्ञांचं पाचारण. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.